हर्षवर्धन सपकाळ हे विधान भवनात दाखल झालेत। थोड्याच वेळात महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात होणार आहे। राज्यसभेच्या उमेदवारी संदर्भात आजच्या या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक विधिमंडळात पार पडतेय। हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे विधान भवनात दाखल झालेत आणि थोड्याच वेळात काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडेल। तर आज कोणत्याही परिस्थितीत राज्यसभेचा उमेदवार आज संध्याकाळपर्यंत जाहीर केला जाईल अशी माहिती विजय वडेट्टीवारांनी दिली होती आणि महाविकास आघाडी एकमताने निर्णय घेईल असं संजय राऊतांनी म्हटलेलं होतं। मात्र आदित्य ठाकरे हे अजूनही त्यांच्या दाव्यावर ठाम आहेत। असं असताना महाविकास आघाडीमधला हा तिढा सुटणार का? आजच्या या बैठकीमध्ये आता उमेदवारावर शिक्कामोर्तब होणार का? शरद पवार यांचंच नाव आता राज्यसभेसाठी निश्चित केलं जाणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या बैठकीमध्ये मिळणार असं अपेक्षा आहे। थोड्याच वेळात विधिमंडळात ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। महाविकास आघाडीला राज्यसभेची एकमेव जागा मिळणार आहे, मात्र त्या जागेसाठी तिढा मात्र कायम आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।